12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची हेळसांड होतीये। जलद दर्शनाच्या नावाखाली मंदिराबाहेर एजंट्स लुटत असल्याचा आरोप भाविक करतात। देवाच्या दारी नेमकं काय घडतंय पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। देवाच्या दारी दर्शनाचा काळा बाजार। त्र्यंबकेश्वर मध्ये व्हीआयपी दर्शनातून लुटीचा फंडा। जलद दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात सध्या एजंट्स कडून व्हीआयपी दर्शनाचा काळा बाजार सुरू असल्याचा आरोप केला जातोय। गर्दीच्या वेळी तात्काळ देवदर्शन व्हावं अशी आपल्या सर्वांची इच्छा असते आणि भोळ्या भाविकांची हीच घाई हेरून मंदिर परिसरात एजंट्सचा सुळसुळाट झालाय। जलद दर्शन घडवून देतो असं सांगत भाविकांकडून हजारो रुपये लुटले जातात असं भाविकांनी झी24 तासशी बोलताना सांगितलंय। खास करून परराज्यातल्या भाविकांना हे एजंट आपलं लक्ष करतात आणि लुबाडतात। या जलद दर्शनासाठी 1000 ते 4000 रेट असल्याची माहिती भाविकांनी दिली। हम लोग के फैमिली लाइन में लगे हुए हैं टू चेक एंड सी कितना पड़ता है टोटल। पर अभी हम लोग कैलिफोर्निया से आए हैं। तो हम लोग को बिल्कुल जस्टिफाई नहीं कर रहा है अभी सब लोग, इसीलिए क्योंकि साथ में 3-3 बच्चे हैं। हम लोग घंटा 1.5 घंटा हो गया खड़ा हुआ। अब किसको कहाँ अप्रोच करना हमें समझ नहीं आ रहा। और अभी जैसे इन भैया ने बताया कि वहाँ नॉर्मल टिकट के लिए भी 2 घंटा लग रहा है लाइन में खड़ा होने के लिए। 5,500 रुपये और हमने नहीं दिए उनको पैसे, और हम इंतजार करते हैं मंदिर में भगवान का दर्शन करने के लिए। जाएंगे, हमारे टिकट आएंगे, हम जाएंगे, दर्शन करके वापस अपने राजस्थान चले जाएंगे और शायद अब कभी दोबारा आए ही ना। ग्रुपसह आलेल्या भाविकांना चक्क दर्शनाचे पॅकेजेस दिले जातात। विशेष म्हणजे अशा प्रकारे व्हीआयपी दर्शनासाठी पैसे देताच अगदी अर्ध्या तासात दर्शन होत असल्याची माहिती भाविकांनी दिली आहे। खरं तर मंदिर संस्थाननं 5 जानेवारीपर्यंत भाविकांची गर्दी लक्षात घेता व्हीआयपी दर्शन बंद केलं। मात्र तरीही आडून व्हीआयपी दर्शन सुरूच असल्याचं दिसून येतं। दरम्यान मंदिर विश्वस्तांनी भाविकांचे आरोप फेटाळले। आता काही प्रकार या मंदिराच्या कॅम्पसच्या बाहेर आमच्याही मागच्या काळामध्ये निदर्शनास आले होते। तर ते प्रकार करत असताना समजा एखादा ऑटोवाला आहे, तो त्या भाविकाला सांगतो की तुझं थेट दर्शन करून देतो। तो त्याला गाडीत टाकतो आणि मंदिराच्या जवळ दरवाजाजवळ आणून सोडतो। त्या दरवाजाजवळ आणून सोडल्यावर तो सांगतो जा, त्यांनी पैसे घेतलेले असतात आणि तो तिथून निघून जातो। असे काही प्रकार नाशिकपासूनही कधी कधी ऑटो येतात। तर अशा पद्धतीने जे डील होतं त्यांच्यामध्ये, त्या डीलला किंवा त्या कुठल्याही प्रकारात म्हणजे आमच्या निदर्शनास आलेल्या ह्या गोष्टी, तर त्या डीलला त्र्यंबकेश्वर देवस्थान कुठल्याही प्रकारे जबाबदार नाही। याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारे असे पॅकेज घेऊन किंवा काय करून असे दर्शन त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दिले जात नाही। तशी जर एखादी घटना आढळली आम्हाला, तर आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू। सध्या नाशिकमध्ये या काळा बाजाराची प्रचंड चर्चा सुरू आहे। सर्रासपणे एजंट आर्थिक लूट करत असल्यानं मंदिर संस्थांची सुरक्षा यंत्रणा देखील यात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जातो। सोबतच या सगळ्या प्रकाराला विश्वस्तांचा छुपा आशीर्वाद आहे की काय असाही प्रश्न उपस्थित होतो। योगेश खरे, झी24 तास, नाशिक।